अस्सलाम वालेकुम दोस्तों। आज हम हमारे सिन्नर के सरकारी दवाखाने में आए हुए हैं। तो उधर पे हमने देखा कि एक बकरी का सीजर चल रहा था। हम तो बच्चे निकालते टाइम का वीडियो नहीं बता पाए कि उस वक्त हमको ऐसा लगा कि बकरी शायद बचेंगी जिएंगी, मालूम नहीं था। लेकिन बाद में जो कंडीशन थी वो देख के हमको लगा नहीं, वीडियो बनाना चाहिए। तभी देखो, सर का तो ऑपरेशन खत्म हो गया। ये सर अभी टाके दे रहे, और ये सर अजय थोरात सर है। और इनके साथ में ना शुभम सर है, और एक और है उनके साथ में। तभी इनकी मेहनत को भी सलाम है कि जो इतनी मेहनत करके एक जानवर की जान बचाना, उसके ऊपर इलाज करना, तो एक डॉक्टर का जो रहता ना कर्तव्य जिसको बोलते हैं, वो यही है। एक्चुअली इसके पेट में 2 दिन से बच्चे मर चुके थे। तो इसकी यूट्रस वगैरह जो भी है थोड़ी सी खराब हो चुकी थी। हमसे सर से अलग से जो बात करे उसमें सर ने हमें कुछ बताए थे, वो हिसाब से हम आपको बोल रहे थे। हेलो हेलो। तो ये हाँ, कौन बोलताय? ऐसा अगर कुछ भी होवे काय हो? तो फौरन अपने नज़दीकी हॉस्पिटल में जाके, नज़दीकी इसमें जाके आप करोगे तो अच्छा रहेगा। अभी देखो बकरी अल्हम्दुलिल्लाह खड़ी हो गई। ये देखो उसके टाके। दोरी नका लावू तिला. ये जो बकरी है ना, इसका सीजरिन हुआ है। सीजर से इसके बच्चे निकाले, 2 बच्चे निकले, लेकिन अफसोस मरे हुए निकले। और इसका सीजर कंप्लीट हो चुका है, और अल्हम्दुलिल्लाह गड़ी बकरी खड़ी हो गई। इसके बारे में अपन है ना, ये हम सिन्नर से, सिन्नर का सरकारी दवाखाना, सिन्नर तालुका, सिन्नर जिला, नासिक, अपन डॉक्टर से बात करेंगे कि ये देखो, ये 2 बच्चे निकले उसमें से। जी शेळी आता सीझर करण्यासाठी आली होती, तर आपण त्या शेळीचं सीझर केलं. प्रामुख्याने त्याच्यामध्ये मला एक गोष्ट जाणवली, की ती शेळी आता शेतकऱ्याचं म्हणणं आहे, की काल रात्री 1 वाजल्यापासून आतबत होती. डिलिव्हरी करण्यासाठी पिल्लं टाकण्यासाठी ती प्रयत्न करत होती. पण ज्यावेळेस आपण सीझर केलं, ज्यावेळेस आपण युटरस ओपन केलं, तर त्यावेळेस मला एक जाणवलं, की ती शेळी साधारण 1 किंवा 2 दिवसापूर्वी ती आतबत होती. तर ते शेतकऱ्याच्या लक्षात न आल्यामुळं मग तिचं युटरस पण त्या ठिकाणी फाटलं गेलं. आणि आता सध्या मग आपण सीझर करून, आता तुम्ही बघितलं त्या पद्धतीने आपण सीझर करून वासरू पिल्लं वगैरे जे काय आहे ते काढले. फक्त एक दुर्दैवानं ते दोन्ही पण पिल्लं मृत निघाले. तर याच्यात मला एक सांगण्यासारखं म्हणजे एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे ना, की शेळ्यांचं संगोपन जे आहे, शेतकरी आता वर्ग हा जो आहे ना, शेळी पालनाकडे बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात तो वळाला आहे. फक्त ते शेळी पालन करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यायची असते किंवा काही गोष्टी आत्मसात करायच्या असतात, जेणेकरून तो शेळीधंदा आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं करता येईल. आणि एक तुम्ही पण ऐकण्यात तुमच्या आलं असेल, की शेळीला गरिबाची गाय म्हटलं जातं. जसं आता शेतकऱ्यांकडे मोठी गाय असते, तसंच ही गरिबाची गाय असते. तर त्या गरिबाच्या गायीकडनं एक चांगल्या पद्धतीचं उत्पन्न त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळू शकतं. फक्त मग ते करत असताना त्या छोट्याशा काही गोष्टी असतात, त्या करणं गरजेचं असतं, जेणेकरून हे या अशा पद्धतीच्या दुर्घटना घडत नाहीत किंवा शेतकऱ्याला त्या ठिकाणी आर्थिक हानी किंवा नुकसान होत नाही. आणि एक अजून असं विचारायचं होतं की आता काही शेतकरी, आता यांनी धाडस केली शेजाऱ्यांची, परंतु काही शेतकरी आहे की ते डेअरिंग नाही करतात. मग त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल? नाही आता आणि एक असं, एक परत असं होऊ नये म्हणून इतर शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावा लागेल शेळी लागलेपासून तर जाण्यापर्यंत? म्हणजे वेगळा विषय. आम्ही आदिवासी समाज आहे, म्हणजे आम्ही हे करणारच आहे. विकास समाज आहे, म्हणजे हे करणारच आहे. आम्ही आदिवासी शेतकऱ्याला काय आहे, जागी चारा टाकायचा आहे, ते आम्हाला ते घेऊन जाणे मयात का महिना 2 शाळ्या का महिने घेऊन जाते. शेतकऱ्याचं काय घेणं नाही. 2 मिनिट पॉज कर. हाच विषय, सीझन करणं म्हणजे किती सेफ आहे? नाही आता मुळात कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस आता शेळी आदबते, ती तिच्या नैसर्गिक पद्धतीने पिल्लू टाकू शकत नसेल, त्या ठिकाणी आम्ही पहिला प्रायोरिटी एक विषय घेतो, की नॉर्मल किंवा नॅचरल डिलिव्हरी आपल्याला कसं करता येईल. आता ह्या केसमध्ये आम्ही तेच केलं. तिला पहिल्यांदा इंजेक्शन दिलं, त्यानंतर काही होमिओपॅथीचे औषध दिलेत, आणि ते करून पण जे गर्भाशयाचं जे तोंड आहे ते पूर्णतः उघडलं नव्हतं, त्यामुळे आपल्याला पिल्लं काढायला अडचण येत होत्या. तर अशा कंडिशनमध्ये आपण जेवढा वेळ उशीर करणार तेवढं ते धोकादायक असतं. म्हणजे
ती तशी पण ती शेळी जाणारच असते. मग त्या ठिकाणी आपल्याला एक बेटर ऑप्शन असतो की सीझर करून आपण ते पिल्लं बाहेर काढणं. आणि त्या ठिकाणी मग जर पिल्लं जर सुस्थितीत असेल तर ते जिवंत निघतात. आता ह्या केसमध्ये ती पिल्लं मेलेली निघाली, पण ठीक आहे, जरी पिल्लं मेलेली निघाली पण आई जिवंत आहे. आई जीवन आई जिवंत आहे म्हटल्यानंतर आता ती पहिल्या रुच आहे, पहिल्या वेताची शेळी, त्याच्यानंतर ती अजून भरपूर सारे वेता देतील. आई जिवंत राहिल्यानंतर तो एक शेतकऱ्यासाठी प्रॉफिटच राहील. तर मला हे सांगायचं आहे की सीझर हा काही धोकादायक विषय नाही. सीझर फक्त वेळेत आणि चांगल्या पद्धतीने केलं तर नक्कीच फायदा सक्सेसफुल होतात. धन्यवाद आपला मोल टाइम आम्हाला दिल्याबद्दल. आणि एक आमचा पण एक प्रत्येक पशुपालकला एक आमचा सल्ला, वैयक्तिक सल्ला असा असेल की आपली शेळी जेव्हापासून लागते त्याचे दिवस वगैरे किती झाले, काय झाले, त्याचे पूर्ण म्हणजे फिडिंग सिस्टम वगैरे ते सर्वच्या लक्ष दिलं तर असा प्रकार घडणं म्हणजे लवकर घडणार नाही. आणि आता आपण एकदा परत तुम्हाला शेळी दाखवू शकतो, तेव्हा आपण टेबलवर पण बघितली होती, आता ती उभी आहे. हे व्हिडिओ संपव.